नमस्कार मंडळी, आपली संस्कृती या चॅनलवर तुमचे मनापासून स्वागत। आज आपण एका अशा महान सतीची कथा पाहणार आहोत जिच्या पवित्र पातिव्रत्यापुढे साक्षात ब्रह्मा, विष्णू आणि महेश या त्रिदेवांनाही नतमस्तक व्हावे लागले। पतीची सेवा आणि तपाच्या बळावर एका मातेने देवालाही बालक बनवून आपल्या मांडीवर खेळवले। श्री गुरु चरित्रातील 4था अध्याय, जिथे माता अनसूया आणि अत्री ऋषींच्या पोटी साक्षात दत्तप्रभूंचा जन्म कसा झाला याची अद्भुत आणि रसाळ कथा सांगितली आहे। सृष्टीच्या उत्पत्तीपासून ते अत्री ऋषींच्या आश्रमातील त्या चमत्कारापर्यंतचा प्रवास आज आपण या व्हिडिओतून अनुभवणार आहोत। चला तर मग भक्तिभावाने ऐकूया श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा। अध्याय 4, श्री गुरु दत्तात्रेयांची जन्मकथा। श्री गणेशाय नमः। सिद्धयोगी नामधारकाला दत्त जन्माख्यान सांगू लागला। तो म्हणाला, वत्सा, सृष्टीच्या उत्पत्तीपूर्वी सर्व जलमय होते। नंतर त्यात हिरण्यगर्भ निर्माण झाले। हिरण्यगर्भ म्हणजेच रजोगुणाने उत्पन्न झालेला ब्रह्मा, त्याला ब्रह्मांड असेही म्हणतात। त्याची 2 शकले झाली, आकाश आणि भूमी। ब्रह्माने त्यामध्ये 14 भुवनांची रचना केली। 10 दिशा, काळ, मन, बुद्धी, वाणी व कामादी षड्विकार उत्पन्न केले। मग त्या सृष्टीची विस्तृत रचना करण्यासाठी मरीची, अत्री, अंगिरस, पुलस्त, पुलह, कृतु आणि वशिष्ठ असे 7 मानसपुत्र म्हणजे सप्तर्षी निर्माण केले। अनसूया ही अत्री ऋषींची पत्नी होती। ती महान पतिव्रता होती। पतिसेवेने तिचा पुण्यप्रभाव इतका वाढला की त्या पुण्याईच्या बळावर ती स्वर्गाची स्वामिनी होते की काय अशी देवांना चिंता वाटू लागली। इंद्रादिकांनी ब्रह्मा, विष्णू आणि महेश यांची भेट घेऊन या चिंतेचे निवारण करण्यास सांगितले। इंद्र म्हणाला, अनसूया पतिभक्त आहे। तिचे अलौकिक आचरण पाहून सूर्यही घाबरतो। तिला त्रास होऊ नये म्हणून अग्नी, वायू, पृथ्वी हे सर्वच सौम्य होतात। तिला उपद्रव झाल्यास ती आम्हाला शाप देईल की काय अशी सतत भीती वाटते। यावर काहीतरी निश्चित उपाय योजना करावी। अनसूयेचे सत्व पाहण्यासाठी ते भिक्षुक रूपाने अत्रींच्या आश्रमात आले। त्यावेळी अत्री ऋषी अनुष्ठानासाठी बाहेर गेले होते। आश्रमात अनसूया एकटीच होती। त्यांनी तिला हाक मारली व म्हणाले, आम्ही ब्राह्मण अतिथी खूप भुकेलेलो आहोत। तू इच्छा भोजन देतेस अशी कीर्ती ऐकून येथे आलो आहोत। अनसूयेने त्यांचे यथोचित स्वागत केले। ते म्हणाले, आम्ही स्नानादी कर्मे करूनच आलो आहोत। अत्री येईपर्यंत थांबणे आम्हाला शक्य नाही। त्वरित भोजन देत असाल तर ठीक, नाहीतर आम्ही जातो। त्यांचे म्हणणे मान्य करून अनसूयेने त्यांना आश्रमात नेले। त्यांना पाटावर बसवले, पात्रे मांडली। तेव्हा भिक्षुक म्हणाले, हे सती, आम्ही तुझ्या सौंदर्यांची कीर्ती ऐकून येथे आलो आहोत। तुझ्या हातच्या स्वयंपाकाची चव घ्यावी आणि तुझे विवस्त्र सौंदर्य पाहावे अशी आमची इच्छा आहे। तू नग्न होऊन आम्हाला वाढणार असशील तरच आम्ही जेवू, नन्यथा निघून जाऊ। हे ब्राह्मण आपले सत्व पाहण्यासाठी आलेले कोणीतरी श्रेष्ठ महात्मा आहेत हे अनसूयेच्या लक्षात आले। अतिथी विनमुख केले तर पतीच्या आज्ञेचे उल्लंघन, विवस्त्र होऊन वाढावे तर पतिव्रतेचा धर्म मोडतो। प्रसंग बिकट आहे, मार्ग तर काढलाच पाहिजे। आज माझ्या पतीच्या तपश्चर्येचीच परीक्षा आहे, तीच माझे रक्षण करील असा विचार करून तिने अतिथींच्या मागणीला होकार दिला। ती स्वयंपाकघरात गेली। तेथे व्यवस्त्र होऊन पक्वान्नांची पात्रे उचलली आणि माझ्या पतीची तपश्चर्या श्रेष्ठ असेल तर हे 3ही अतिथी लहान बाळके होतील असे म्हणून ती बाहेर आली। तर काय आश्चर्य, त्या भिक्षुकांची तहानी बाळके झाली। ती भुकेने व्याकुळ होऊन रडू लागली। अनसूया अचंबित झाली। मग स्वतःला सावरून वस्त्रे नेसून आली। मातृसुलभ वात्सल्याने तिला पाण्हा फुटला। तिने एकेकाला मांडीवर घेऊन त्यांना स्तनपान दिले। ती त्रिदेवांची माता झाली। तिने तिघांना नाहू माखू घातले आणि पाळण्यात घालून निजवले। मध्यान्ह समयी अत्री ऋषी आश्रमात परत पडले। पाळण्यात झोपलेल्या बाळकांना पाहून त्यांना मोठे आश्चर्य वाटले। अनसूयेने त्यांना सर्व वृत्तांत सांगितला। अत्रींनी अंतर्ज्ञानाने त्यांची स्वरूप खूण जाणून घेतली। बालरूपातील त्रिदेवांना वंदन केले। तेव्हा ते तिघही आपले बालरूप तसेच ठेवून निज रूपात प्रगट झाले। त्यांनी अत्री आणि अनसूयेची प्रशंसा केली आणि वर मागण्यास सांगितले। अत्रींनी अनसूयेशी चर्चा केली व म्हणाले, हे देवश्रेष्ठांनो, तुम्ही बालरूपाने माझ्या घरी आलेलेच आहात तर माझे पुत्र म्हणून येथेच राहा। तेव्हा तथास्तु म्हणून ते 3ही देव स्वस्थानी परतले। अत्री अनसूयेने त्या बालकांचे नामकरण केले।
बालरूपातील ब्रह्मा, विष्णू आणि महेश्वर यांची अनुक्रमे चंद्र, दत्त आणि दुर्वास अशी नावे ठेवली. काही काळाने दुर्वास आणि चंद्र मातेसन्मुख उभे राहिले. दुर्वास म्हणाला, आई, मी तीर्थयात्रा आणि तपश्चर्या करणार आहे, मला निरोप दे. चंद्र म्हणाला, मी तारांगणात राहून तुझ्या चरणांचे नित्य दर्शन घेईन, शीतल चांदणे पसरवून सर्वांना सुख देईन, पृथ्वीवरील वनस्पतींचे पोषण करीन. विष्णुमूर्ती दत्त तुझ्यापाशी राहून तुझी सेवा करील. अनसूयेने त्यांना जाण्याची आज्ञा दिली. विष्णू दत्त रूपाने अत्री आश्रमी राहिला. ब्रह्मदेव आणि शंकर यांनी आपापले दिव्य अंश त्याच्या ठायी स्थापन केले. तेव्हापासून दत्त हा अत्री अनसूयेचा पुत्र आणि श्री विष्णूंचा अवतार असूनही दत्तात्रेय म्हणून एकत्वाने राहिला. तो दत्तात्रेय महाप्रभू हाच गुरु परंपरेचे मूळ पीठ आहे. दत्त जन्माची अद्भुत कथा ऐकून नामधारकास अपार धन्यता वाटली. तो सिद्धयोग्याला म्हणाला, हे मुने, आता मला दत्तात्रेयांच्या अवतारांविषयी सविस्तर सांगा. तर अशी ही चैतन्यमयी दत्त जन्माची कथा. एका बाजूला त्रिदेवांची परीक्षा आणि दुसऱ्या बाजूला माता अनसूयेचा अढळ विश्वास. या कथेवरून आपल्याला हेच शिकायला मिळते की जिथे शुद्ध भक्ती आणि निस्सीम सेवा असते तिथे साक्षात परमेश्वरालाही अवतार घ्यावा लागतो. दत्तात्रेय महाराज हे केवळ एक अवतार नसून ती गुरु परंपरेची मूळ शक्ती आहे. यांच्या या अलौकिक जन्मामुळेच आज आपल्याला गुरुरायांचे हे मनोहर रूप पाहायला मिळत आहे. तुम्हाला ही कथा कशी वाटली? कॉमेंट्समध्ये अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त लिहायला विसरू नका. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपली संस्कृती या चॅनलला सबस्क्राईब करून ही दैवी माहिती तुमच्या मित्रपरिवारासोबत शेअर करा. लवकरच भेटूया पुढील भागात, जिथे आपण दत्तप्रभूंच्या अवतारांची अधिक माहिती घेऊ. तोपर्यंत पाहत रहा आपली संस्कृती. धन्यवाद. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.